नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे युद्धासंदर्भातली। इराण अमेरिका युद्ध पुन्हा पेटल्यामुळे भारताचं टेन्शन वाढलंय, कारण इराणनं होर्मुझचा जलमार्ग पूर्णपणे बंद केलाय। याचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे? पुन्हा महागाई वाढणार का? पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट। इराणकडून होर्मुझ जलमार्ग पूर्णपणे बंद। पुन्हा युद्ध पेटलं, टेन्शन वाढलं। भारतावर इंधन टंचाईचं नवं संकट। आखातात तब्बल 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा युद्धाची वेळ गाठली। अमेरिकेनंतर इराणकडून होर्मुझ जलमार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय। एकूणच काय, इराणकडून पुन्हा एकदा होर्मुझमधून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर हल्ला करण्याचं दबाव तंत्र वापरण्यात येते। त्यामुळे होर्मुझ जलमार्गातून होणाऱ्या जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। इतकंच नव्हे तर इराण अमेरिकेतील संघर्षाचा थेट फटका भारतीय तेलवाहू जहाजांना बसू लागलाय। ओमानच्या खाडीतून जाणाऱ्या भारताच्या MT जलवीर या जहाजावर अमेरिकेनं हल्ला केला। त्यामुळे भारताची तेल आयात विस्कळीत होऊन देशात पुन्हा इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। भारतासाठी होर्मुझ जलमार्ग महत्त्वाचा असून याच जलमार्गातून भारतात दररोज सुमारे 2 दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात होतं। त्यामुळे हा जलमार्गच आता बंद झाल्यानं भारतात पुन्हा एकदा इंधन तुटवड्याचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। इतकंच नव्हे तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कडाडल्यानं भारतात इंधन आणि महागाई वाढण्याची चिन्ह आहे। तसंच कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं देशाच्या चालू खात्यावरील तुटीवर अतिरिक्त भार पडू शकतो। विशेष म्हणजे माल वाहतूक ठप्प झाल्यानं भारताचा आयात निर्यात खर्च वाढून अर्थव्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे। होर्मुझ बंदरातली वाहतूक पुन्हा एकदा पूर्णपणे बंद केली आहे इराणनी। म्हणजे काही काळापर्यंत ते परवानगी घेऊन जा असं म्हणत होते, पण ती आता पूर्ण बंद झाली आहे। आता त्याचा परिणाम इंधन वाहतुकीवर होणार आहे आणि इंधनाचा तुटवडा निर्माण होण्यावर होणार आहे। आणि इंधन हे अशी गोष्ट आहे की ते जर महाग झालं किंवा त्याचा तुटवडा निर्माण झाला तर इकॉनॉमीचे सर्वच चाकं ही एक म्हणजे खिळली जातात, एका जागी उभी राहतात आणि त्याचा परिणाम हा वस्तूंच्या किमती, सेवांच्या किमती वाढण्यावर होतो आणि इनडायरेक्टली इन्फ्लेशन फार मोठ्या प्रमाणावर वाढतं। त्यामुळे होर्मुझ बंदराची वाहतूक ही पूर्ववत होणं आणि युद्धामध्ये काहीतरी कॉन्क्रीट सोल्युशन निघणं हे आज जगाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं झालं आहे। खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये आशियातल्या बहुतेक सगळ्या अर्थव्यवस्थांसाठी होर्मुझ जलमार्ग महत्त्वाचा झालाय। भारतही याच मार्गानं आखाती भागातून कच्चे तेल आणि LNGची आयात करतो। मात्र आता इराणनं होर्मुझ जलमार्ग बंद केल्यानं भारतात पोहोचणाऱ्या कच्चं तेल आणि गॅसवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। परिणामी महागाईचं एक चक्रच पुन्हा एकदा सुरू होईल अशी चिन्ह आहे। त्यामुळे लवकरात लवकर होर्मुझ जलमार्ग पुन्हा सुरू होण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट। इराण अमेरिका यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा वाढलाय। अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ला केलाय, तर अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनंही चोख प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे आखाती देश पुन्हा युद्धाच्या आगीत होरपळण्याची भीती व्यक्त केली जाते। पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट। अमेरिकेने इराणवर डागले टॉमहॉक मिसाईल। इराणनं उडवली अमेरिकेची 18 लष्करी तळं। आखातात युद्धाचा पुन्हा भडका। अमेरिका आणि इराण यांच्यातील हवाई हल्ल्यांमुळे आखातातील तणाव टोकाला गेलाय। अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर पाडल्यामुळे चौताळलेल्या अमेरिकेनं इराणवर अत्याधुनिक टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केलाय, तर अमेरिकेच्या कारवाईनं पेटलेल्या इराणनंही जोरदार पलटवार करत अमेरिकेची आखाती देशांमधील 18 लष्करी तळं उद्ध्वस्त केली आहेत। इराणनं बहरीनमधील अमेरिकेच्या 5व्या नौदल ताफ्याच्या पॅट्रिएट प्रणालीचे रडार आणि संप्रेषण अँटेना उद्ध्वस्त केलेत। याशिवाय कुवेतमधील अली अल सलेम आणि अहमद अल जुबेर एअरबेस, बहरीनचा शेख इसा हवाई तळ आणि इराकच्या इरबिलमधील एअरबेससह एकूण 18 तळांवर इराणच्या जॉईंट मिलिटरी कमांडनं जोरदार क्षेपणास्त्रानं मारा केलाय। तर जॉर्डनमधील इस्रायलचं अजराक एअरबेस आणि थाड मिसाईल प्रणाली इराणनं भेदली आहे। महत्त्वाचं म्हणजे जॉर्डनमधील इस्रायलची मुख्य क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आली आहेत।
इतकंच नव्हे तर इराणनं जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा होर्मुझ जलमार्ग पूर्णपणे बंद केलाय. दरम्यान इराण अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनीही गंभीर इशारा दिलाय. तत्काळ हल्ले थांबवून मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रानं केलंय. इराणनं अमेरिकेच्या आखाती देशामधील लष्करी तळांवर हल्ला केल्यानं कुवेत, बहरीन आणि जॉर्डनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. या देशातील नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे इराण अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता निर्माण झाली. व्हिडिओ रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता ओमानच्या आखातातून अत्यंत धक्कादायक बातमी आहे. अमेरिकी सैन्यानं भारतीय खलाशी असलेल्या MT जलवीर जहाजावर हेलफायर क्षेपणास्त्र डागल्याची कबुली दिली आहे. गेल्या 4 दिवसातील हा तिसरा हल्ला असून यात 3 भारतीय खलाशांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय. इराणच्या नाकेबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप करत अमेरिकेनं ही कारवाई केली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत भारत सरकारनं अमेरिकेच्या उपराजदूतांना तातडीनं समन्स बजावलंय. आणि आता बातमी आहे पाकिस्तान संदर्भातली. स्वतःच्या देशात दहशतवादाची पिलावळ पोसणाऱ्या पाकिस्तानला आता POKतील जनता ही दहशतवादी वाटू लागली आहे. पाकिस्तानी सरकार आणि लष्करानं मिळून POKत कसा जनरल डायर सारखा क्रूर अत्याचार सुरू केलाय आणि POKची जनता पाकिस्तान विरोधात कशी रस्त्यावर आली आहे, पाहुयात हा रिपोर्ट. पाकिस्तान विरोधात POKची जनता रस्त्यावर. जनरल मुनीरचे जनतेवर डायर सारखे अत्याचार. POKतल्या हिंसाचारामुळे पाक सरकारची उडाली झोप. पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच POK मधील जनता पाकिस्तान सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. POK मध्ये भीषण हिंसाचार सुरू असल्याचं समोर आलंय. POKतील आर्थिक आणि राजकीय मागण्यांसाठी लढणाऱ्या जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी या स्थानिक नागरिक हक्क संघटनेवर पाक सरकारनं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घातल्यामुळं POKत मोठा हिंसाचार उसळलाय. त्यामुळे जनरल असीम मुनीर यांनी थेट लष्करी कारवाईचे आदेश दिल्यामुळं झालेल्या हिंसेत 30हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर 200हून अधिक जण जखमी झालेत. दरम्यान जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं पाकिस्तान विरोधात आंदोलनाचं हत्यार का उपसलंय, पाहूया. 27 जुलैला POKत विधानसभा निवडणुकीच्या 45 जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी 12 जागा निर्वासितांसाठी आरक्षित ठेवण्याच्या निर्णयाविरोधात जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं 9 जूनला आंदोलनाची हाक दिली होती. मात्र या नियोजित आंदोलनाच्या 1 दिवस आधीच हा हिंसाचार घडला. इंटरनेट बंदी, वीज टंचाई, महागाई, बेरोजगारी, स्थानिक संसाधनांची होणारी लूट आणि राजकीय अन्याय या मुद्द्यांवरूनही नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. इतकंच नाही तर आपल्या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करणं हा छळ असल्याचा आरोप जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं केलाय. POKतील जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घातल्यामुळं पाकिस्तानी मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त केली आहे. खरं तर पाकिस्तानी सरकारनं POKची अवस्था नरकापेक्षा वाईट बनवली आहे. हे कमी म्हणून की काय, आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या POKतल्या जनतेवर शहाबाज सरकारनं थेट बंदुका रोखल्याय. त्यामुळे एकीकडे देशात दहशतवाद्यांना पोसायचं आणि दुसरीकडे POKतल्या जनतेवर गोळ्या घालायच्या. यामुळे मात्र पाकचे लष्कर प्रमुख जनरल मुनीर यांचा जनरल डायर सारखा क्रूर चेहरा समोर आलाय. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकीकडे POKतली जनता पाकिस्तान विरोधात रस्त्यावर उतरली आहे, दुसरीकडे पाकिस्तानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. पाकिस्तानी लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानात घुसून भीषण एअर स्ट्राईक केलाय. या हवाई हल्ल्यात 11 निष्पाप लहान मुलांसह 13 नागरिकांचा मृत्यू झालाय. पाकिस्ताननं मुद्दाम नागरिकांच्या घरांवर बॉम्ब टाकले. अफगाणिस्ताननं या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून याला अमानवीय गुन्हा असं म्हटलंय. पुढची बातमी आहे भारत बांगलादेश सीमेवरून. मेघालयातील भारत बांगलादेश सीमेवर एका बांगलादेशी घुसखोरावरून तीव्र वाद निर्माण झाला. महेंद्रगंज क्षेत्रात BSFनं एका संशयित बांगलादेशी घुसखोराला ताब्यात घेतलं.
त्याला परत पाठवताना बांगलादेशच्या सुरक्षा दलानं त्याला आपला नागरिक मानण्यास नकार दिला. यावरून सीमेवर मोठा जमाव गोळा होऊन दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. आता एक वेगळी बातमी. अमेरिकेतल्या एका नामांकित बायोटेक्नॉलॉजी कंपनीनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. क्लिनिकल ट्रायल अंतर्गत एका रुग्णावर म्हातारपण येऊ नये यासाठी प्रयोग करण्यात आलाय. हा प्रयोग नेमका काय आहे? खरंच माणसाला अमरत्व मिळणं शक्य आहे का? पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून. आता म्हातारपण येणार नाही. माणूस देणार मृत्यूला हुलकावणी. कोण शोधतंय अमरत्वाचं औषध? कल्पना करा, तुम्हाला म्हातारपण आलं नाही तर जे आजवर केवळ सायन्स फिक्शन चित्रपटात पाहायला मिळायचं ते आता प्रत्यक्षात घडण्याची शक्यता आहे. इतिहासात पहिल्यांदाच एका माणसाला असं औषध देण्यात आलंय जे त्याचं म्हातारपण रोखू शकतं. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी माणसाला अमरत्वाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी एक मोठं पाऊल टाकलंय. अमेरिकेतील बोस्टन स्थित लाईफ बायोसायन्सेस या बायोटेक्नॉलॉजी कंपनीनं मोठं संशोधन केलंय. जगातील पहिल्या आंशिक सेल्युलर रिप्रोग्रामिंग क्लिनिकल ट्रायलमध्ये पहिल्या मानवी रुग्णाला औषधाचा डोस देण्यात आलाय. वैद्यकीय इतिहासातील हा ऐतिहासिक टप्पा ER100 नावाच्या प्रायोगिक उपचाराद्वारे साधला जातोय. ER100 उपचार पद्धतीत विशिष्ट सुधारित पुनर्रचना करणारे घटक डोळ्यांच्या पेशींमध्ये पोहोचण्यासाठी जनुकीय उपचारांचा वापर केला जातो. याची चाचणी प्रामुख्यानं काचबिंदू आणि वयाशी संबंधित इतर डोळ्यांच्या आजारांमुळे दृष्टी गमावत असलेल्या रुग्णांवर केली जाते. ER100 थेरपी वृद्ध पेशींना पुनरुज्जीवित करून रुग्णांची गेलेली दृष्टी परत मिळवून देईल असं संशोधकांचं म्हणणं आहे. या संकल्पनेला 2006 मध्ये जागतिक मान्यता मिळाली. इतकंच नव्हे तर 2012 मध्ये विशिष्ट प्रथिनांच्या मिश्रणाचा वापर करून कोणत्याही प्रौढ पेशीला पुन्हा मूळ पेशीमध्ये रूपांतरित करणाऱ्या संशोधनासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या संशोधनानंतर पुनरुत्पादन वैद्यकशास्त्राचं क्षेत्र कायमचं बदललंय. त्यामुळे पुढील काळात केवळ दृष्टीच नाही तर माणसाला अमरत्व मिळणंही शक्य होणार का याची उत्सुकता लागली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता सगळ्यांची चिंता वाढवणारी एक बातमी. पृथ्वीच्या दिशेनं सौर वादळ झेपावतंय. सूर्याच्या पृष्ठभागावर झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळं हे सौर वादळ निर्माण झालंय. नासाकडून त्याबाबत काय इशारा देण्यात आलाय? पाहुयात हा रिपोर्ट. सौर वादळ पृथ्वीवर धडकणार. सूर्यावरील स्फोटानंतर नासाचा इशारा. उपग्रह दळणवळणावर होणार परिणाम. सूर्याच्या पृष्ठभागावरील एका स्फोटामुळे निर्माण झालेलं एक G3 जिओमॅग्नेटिक म्हणजेच एक शक्तिशाली चुंबकीय वादळ पृथ्वीच्या दिशेनं सरकतंय. अद्भुत आणि विध्वंसक असं याचे दोन्ही परिणाम दिसणार आहेत. भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये नॉर्दर्न लाईट्स म्हणजेच अद्भुत प्रकाश दिसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सूर्याच्या पृष्ठभागावर गेला आठवडाभर होत असलेल्या तीव्र स्फोटांमुळे चुंबकीय वायूंचे प्रचंड लोट वेगानं अवकाशात फेकले जात आहे. नासा आणि स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरनं या घटनेबाबत गंभीर इशारा दिलाय. अंतराळ हवामान संस्थांनी G3 श्रेणीतील भूचुंबकीय वादळाची घोषणा केली आहे. उच्च चुंबकीय गुणधर्म असलेला फिलामेंट बाहेर फेकला गेला. हा फिलामेंट सध्या आपल्या अंतर्गत सूर्यमालेतून प्रवास करतोय. तो प्रति सेकंद 1400 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगानं थेट पृथ्वीच्या दिशेने येतोय. या सौर वादळाची उल्लेखनीय बाब म्हणजे त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारत, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एक अद्वितीय आणि तेजस्वी दृश्य निर्माण होऊ शकतं, ज्याला वैज्ञानिक भाषेत ऑरोरा किंवा नॉर्दर्न लाईट्स असं म्हटलं जातं. सूर्यावर अचानक होणाऱ्या मोठ्या उद्रेकांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आणि वातावरणावर प्रचंड परिणाम होतो.
यामुळे पृथ्वीवरील दळणवळण यंत्रणा, उपग्रह आणि वीज पुरवठा करणाऱ्या ग्रिड्स विस्कळीत होऊ शकतात. सूर्याच्या पृष्ठभागावर 6 जूनला सकाळी हा स्फोट झालाय. शास्त्रज्ञांनी या स्फोटाचं वर्गीकरण M1.8 श्रेणीतील सोलार फायर म्हणजेच सौर ज्वाळा म्हणून केलंय. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आपल्या हेलिओफिजिक्स विभागांतर्गत अंतराळातील हवामानाचा सखोल अभ्यास करतेय. या संशोधन मोहिमेचा एक भाग म्हणून नासाचं हर्मिस हे अत्याधुनिक उपकरण चंद्राच्या कक्षेत उभारल्या जाणाऱ्या गेटवे या अंतराळ स्थानकावर बसवलं जाणार आहे. दरम्यान सौर वादळामुळे पृथ्वीला काही नुकसान तर होणार नाही ना, यावर शास्त्रज्ञ संशोधन करत असताना सामान्य जनतेत मात्र आकाशात नेत्रदीपक अद्भुत प्रकाश कधी दिसणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. जागतिक स्तरावर अण्वस्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेच्या अहवालात भारतानं 12 अण्वस्त्र तैनात केल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे भारतानं ही अण्वस्त्र नेमकी कशासाठी बाहेर काढली आहेत, भारताच्या रडारवर नेमकं कोण आहे, चला पाहूया. अण्वस्त्र सज्जतेत भारताचं सर्वात मोठं पाऊल. भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्र तैनात. भारतीय अण्वस्त्रांच्या रडारवर कोण? इतिहासात पहिल्यांदाच भारतानं आपले अण्वस्त्र थेट लष्करी तळावर तैनात केल्यानं शत्रू राष्ट्रात खळबळ उडाली. भारतानं शांततेच्या काळात प्रथमच 12 अण्वस्त्र तैनात केल्याचा दावा स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच सिप्रीनं आपल्या अहवालात केला. शांततेच्या काळात भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्र तैनात. भारताचा एकूण अण्वस्त्र साठा 190 वर पोहोचलाय. अण्वस्त्र थेट क्षेपणास्त्रांना जोडून लष्करी तळांवर सज्ज आहे. सागरी अण्वस्त्र क्षमता वाढल्यानं जगाला धडकी भरली आहे. तर दुसरीकडे चीन ही आपल्याकडील अण्वस्त्र साठा वेगानं वाढवतोय. चीन दरवर्षी जवळपास 100 अण्वस्त्र बनवत असून 2035 पर्यंत त्यांचा साठा 1500 पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज सिप्रीने व्यक्त केलाय. दरम्यान चीनकडून अण्वस्त्र निर्मिती केली जात असली तरी जगातील मोठ्या देशांमध्ये काय स्थिती आहे पाहूया. अमेरिकेत 1770, रशियात 1796, चीन 24, भारत 12, तर पाकिस्तानात 0 अण्वस्त्र तैनात करण्यात आली आहेत. अमेरिकेत 5042, रशियात 5420, चीनमध्ये 620, भारतात 190, तर पाकिस्तानात 170 असा एकूण अण्वस्त्र साठा आहे. सिप्रीचा अहवाल म्हणजे भारताच्या बदलत्या आक्रमक परराष्ट्र आणि लष्करी धोरणावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच म्हणावं लागेल. अशावेळी भारताची नजर आता केवळ पाकिस्तानपुरती मर्यादित नसून चीनकडेही केंद्रित होत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे पुढील काळात भारताच्या शांततेच्या भूमिकेला कमकुवतपणा समजणाऱ्या शत्रूंना आता नक्कीच धडकी भरली असणार. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. सुरुवातीला बातमी आहे चीनमधून. दक्षिण चीनच्या ग्वांगशी प्रांतात रस्त्यावर झालेल्या एका अत्यंत शक्तिशाली स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीररित्या जखमी झालेत. हा स्फोट इतका तीव्र होता की परिसरातील इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. त्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय. ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जात असून बचाव पथकं युद्ध पातळीवर काम करतायत. या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट असून घातपाताच्या दृष्टीने देखील तपास सुरू आहे. बातमी आहे कॅलिफोर्नियातून. कॅलिफोर्नियातील ट्रेसी इथं मेडलाईन कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. वाऱ्यामुळं ही आग निवासी वस्तीकडे पसरली. पार्किंगमधील अनेक वाहनं जळून खाक झाली आहेत. टायर आणि इंधन टाक्या फुटल्यामुळं परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. प्रशासनानं तातडीनं कर्मचाऱ्यांना आणि रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढलंय. या आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
अमेरिकेतल्या मिसुरी राज्यात चक्रीवादळानं थैमान घातलंय, त्यामुळे राष्ट्रीय हवामान विभागानं या भागात हाय अलर्ट जारी केलाय. मर्सर आणि पुतनाम काउंटीमध्ये हे वादळ आलं असून हे वादळ ताशी 48 किलोमीटर वेगानं पुढे सरकतंय. या वादळामुळे प्रशासनानं स्थानिक नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलंय. निसर्गाच्या एका भयानक आणि रौद्र रूपानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय. ग्रीनलँडच्या समुद्रात एका महाकाय हिमनगाचा मोठा भाग अचानक कोसळलाय. त्यामुळे समुद्रात अत्यंत भयानक आणि उंच लाट उसळल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान हवामान बदलाच्या या धोक्याचा अभ्यास करण्यासाठी आता शास्त्रज्ञ AI तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत. इटलीवर निसर्गाचा कोप झालाय. बर्गमो आणि मिलानसह अनेक शहरात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. बर्गमो प्रांतात प्रचंड गारपिटीसह वादळी पाऊस झालाय. या प्रांतात सर्वाधिक नुकसान झालंय. वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर अनेक भागांमध्ये बर्फाच्या जाड चादरीनं झाडं, घरं, गाड्या झाकल्या गेल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मिलान शहराला बर्फानं वेढलंय. हवामानाचा तीव्र फटका इटलीला बसल्याचं पाहायला मिळतंय. इराणी हल्ल्यांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कुवेत सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीनं एक मोठा निर्णय घेतलाय. सुरक्षेचा उपाय म्हणून कुवेतनं आपली एअर स्पेस तात्पुरत्या स्वरूपात पूर्णपणे बंद केली आहे. या निर्णयामुळे कुवेतला जाणाऱ्या आणि कुवेतला येणाऱ्या विमानांचे मार्ग तातडीनं बदलण्यात आलेत. सर्व विमानं सुरक्षित मार्गावर वळवण्यात आली आहेत. हवाई धोका संपताच एअर स्पेस पुन्हा सुरू करण्यात येईल, असं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारासाठी चर्चा सुरू आहेत. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकी अधिकाऱ्यांनी बर्नर फोनचा वापर केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आलाय. कारण इस्रायल हेरगिरी करत असल्याचा अमेरिकेला संशय असून त्यामुळे अमेरिकन अधिकाऱ्यांनी बर्नर फोन तसंच खास कॉम्प्युटरचा वापर केल्याची चर्चा आहे. दरम्यान अमेरिकेनं मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. या बातमीसह वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम TV.